नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा, सकाळचे 6 वाजलेत. मी निघाली आहे कामावर. तुम्हाला माझे रोजचे डेली व्लॉग बघून असं वाटत असेल की हिच्या डेली व्लॉगमध्ये तेच व्हिडिओ असतात, तेच सगळं असतं, काय रोज रोज तेच बघायचं. जरी माझं डेली रुटीन तेच असेल, मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला तेच दाखवत असेल, तरी मी रोज वेगवेगळ्या रेसिपीज बनवते आणि ते तुम्हाला सांगते. आणि त्यातल्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा पण प्रयत्न करते. माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगत असते की कुठल्या रेसिपीमध्ये काय टाकते, मी कशी बनवते. तर मला असाच सपोर्ट करत जावा. माझे व्हिडिओ बघायला कंटाळा करू नका. माझे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर कामावर पोहोचली आहे. चांगलाच उजेड पडला होता. सध्या मुंबईमध्ये खूप थंडीचं वातावरण आहे. सकाळच्या खूप थंडगार वाटत असतं. तर पहिल्या कामावर पोहोचली आणि इकडे गेल्या गेल्या पहिले सरांना चहा दिला, कारण सर टोडूला खाली फिरवायला घेऊन गेलेले. तर सर बोलत होते खूप थंडी थंडी वाजते मला, तर आज मस्त मला चहा बनव. तर आधी कडक स्पेशल चहा बनवला, सरांना चहा दिला. त्यानंतर दुपारच्या लंचसाठी ही क्रीम व्हेजिटेबल सब्जी बनवलेली आहे. म्हणजे क्रीम कॉर्न व्हेजिटेबल आपण बनवतो ना, ज्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली होती, तीच क्रीम कॉर्न व्हेजिटेबल बनवलेली. पण आज मी ह्याच्यामध्ये पनीरसुद्धा टाकलं होतं. खूप टेस्टी आणि खूप छान झाली होती ही भाजी, क्रीम कॉर्न पनीर व्हेजिटेबल. आणि मी रोज सरांना आणि मॅडमना विचारत असते भाजी कशी झाली, आवडली का. तर त्यातनं ते मला सांगत असतात. आणि ही नॉर्मल गव्हाची चपाती नाही आहे, ही मल्टीग्रेन आट्याची चपाती आहे. आणि त्याच्यामध्ये मी स्वीट पोटॅटो टाकलेला आहे, म्हणजेच रताळू उकडून घेतला आणि ह्या मल्टीग्रेन आट्यामध्ये तो रताळू कुस्करून त्याच्यात टाकला, मीठ टाकलं आणि त्याचा पीठ मळलं. पाणी नाही टाकलं अजिबात, रताळूमध्येच मी पीठ मळलं आणि मीठ टाकून त्याची चपाती केली. आणि तीच चपाती आहे. हा क्विनोवा उपमा आहे, ह्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर क्विनोवा उपमा किती हेल्दी आणि किती टेस्टी असतो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं सांगायची गरज नाही आहे, कारण ह्या घरामध्ये आठवड्यातनं एकदा दोनदा तरी क्विनोवा उपमा असतो. तर नेहमीप्रमाणे टिफिन मलाच घासून घ्यावे लागले, त्यामुळे हा फास्ट फॉरवर्ड केला व्हिडिओ आणि पटापट व्हिडिओमध्येच हा डब्बे सगळे पुसून घेतले. आणि पहिले पेपर घेतला, फूड पेपर, त्याच्यामध्ये हे रताळूच्या चपात्या टाकलेल्या आहेत. आहे का नाही मस्त आयडिया. मुलांना रताळू वगैरे, दुधी भोपळा वगैरे काय आवडत नसेल तर सरळ रताळू उकडून घ्यायचं, स्मॅश करायचं. दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळा किसून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपलं तुमच्या घरात जर मल्टीग्रेन आटा किंवा राजगिरा आटा नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये ते पीठ मळायचं, पाणी घालायचं नाही आणि मीठ टाकून त्याच्या चपात्या द्यायच्या. मुलांना कळणार पण नाही आणि मुलांच्या पोटात पण जाईल. तर अशा प्रकारे मी चपाती पॅक केलेली आहे. त्यानंतर आता जी भाजी आपण केलेली आहे क्रीम कॉर्न पनीर व्हेजिटेबल, तीच मी ह्या डब्यामध्ये भरायला घेतली. तर टिफिनमध्ये पटकन भाजी भरून घेतली. बघा किती मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी दिसते ही भाजी. भाजी भरल्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये जो आपण नाश्त्यासाठी क्विनोवा उपमा बनवला आहे तो मी पॅक केलेला आहे. तर अशा प्रकारे सरांचे 3ही डबे पॅक झालेले आहेत. आता ह्या उरलेली जी रताळूची चपाती आहे ती मॅडमसाठी काढून ठेवली आणि हा जो भाजीचा डबा आहे त्याच्यावर मी हा असा पेपर लावते, जेणेकरून जर भाजीमध्ये थोडीशी ग्रेव्ही किंवा ऑइल असतं ते बॅगमध्ये बाहेर येणार नाही, डब्याच्या बाहेर येऊन बॅगला लागणार नाही. तर अशा प्रकारे हे टिफिनला व्यवस्थित लावून घेतलं आणि टिफिन पॅक केला आणि सगळे पॅक केलेले टिफिन सरांच्या बॅगमध्ये भरले. अशा प्रकारे सरांची बॅग मी रेडी केलेली आहे टिफिनची. तर तुमच्या घरी पण कामवाली येते का, आणि येते तर ती तुमची पण अशीच तयारी करून देते का, तर कधीतरी तिला थँक्यू बोलत जावा. कारण की आम्हाला जर कोण थँक्यू बोललं किंवा आमच्या एखाद्या मी बनवलेल्या रेसिपीची तारीफ केली, म्हटले की छान बनवली आहे, तर आम्हाला खूप छान वाटतं. असं वाटतं की एक एक्स्ट्रा पगार आम्हाला मिळाला आहे. तर तुमच्याकडे पण जर कामवाली येत असेल ना तर तिचं पण कौतुक करत जावा, तिला थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. तर बघा, टोडूला अंडं दिलं आणि मी किचन गॅस क्लीन केला, उरलेलं जेवण झाकून ठेवलं. आता तुम्ही म्हणाल की तू का आम्हाला सांगते, आम्ही आमच्या कामवालीशी कसं वागावं, कसं बोलावं. मी फक्त एक माझं मत सांगितलं. कृपा करून वाईट वाटून घेऊ नका, कारण आम्हाला फक्त कौतुकाचे 2 शब्द जरी कोणी बोलले ना तर आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला असं वाटतं आम्ही
जे अन्न बनवलेलं आहे, आम्ही जे जेवण शिजवलेलं आहे त्याचं सार्थक झालं. कारण की आम्ही खूप मन लावून आपुलकीने हा स्वयंपाक बनवत असतो. प्रत्येक कामाला आम्ही आपलं समजून असं करत असतो. तर तुमचा एखादा आपुलकीचा शब्द, कौतुकाचा शब्द आम्हाला खूप छान वाटतं. तर तुम्हाला जर असं वाटलं तर तुमच्याकडे येणाऱ्या बाईचा असंच बोलायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर बघा आता मी निघाले दुसऱ्या कामावर आणि कितीही लवकर केलं तरी कामावर उशीर होतोच. पहिला टिफिन बनवून निघेपर्यंत दुसऱ्या कामावर यायला उशीर होतो. दरवाजाची बेल वाजवली, दरवाजात पडलेला पेपर उचलला आणि आतमध्ये घेऊन गेली. घरात एंट्री केल्यावर इथे पहिले कर्ड राईस बनवला. कालचा पूर्ण डबा भरून भात उरला होता, खूप सारा भात होता. तर मग आता एवढ्या भाताचं काय करायचं? एवढ्या भाताचा कर्ड राईस, आता थंडीचा सीझन आहे, तो कोण खाणार नाही. म्हणून मी मॅडमना म्हटलं की मी कटलेट करते. तर मी ह्या उरलेल्या रात्रीच्या शिळ्या भाताचे कटलेट केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्याचं हे बॅटर आहे. ह्याच्यामध्ये एकच उकडलेला बटाटा टाकला आहे, ब्रेड क्रम्स नव्हता म्हणून पोहे टाकलेले आहेत आणि आपला नॉर्मल अशा उरलेल्या रात्रीच्या शिळ्या भाताचे मी हे कटलेट केले. ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की रेसिपी देईल. आहे का नाही मस्त ट्रिक? की रात्रीचा शिळा भात उरल्यावर काय करतो आपण, जास्तीत जास्त फोडणी टाकून खातो, परतून खातो. पण ह्याचे असे कटलेट वगैरे केले ना तर ते दुपारपर्यंत पण राहणार नाही, सकाळी नाश्त्याला संपेल आणि जेणेकरून शिळा अन्न जास्त वेळ आपल्याकडे राहणार नाही. ही पडवळची भाजी बनवलेली आहे. पडवळ नाही, हा पडवळ, जी मोठी लांब असते ना ती पडवळची भाजी बनवली आहे. बेसन पीठ पेरून पडवळची भाजी बनवली आहे. काही कटलेट मॅडमना टिफिनमध्ये दिलेत. उरलेले कटलेट मी असे हे डब्यात काढून ठेवलेत. खूपच क्रिस्पी झालेले आणि खूपच टेस्टी झालेले. मॅडमना पण आवडले. त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्यावर सगळे खूप कौतुक करत होते या कटलेटबद्दल. तर त्यांना पण खूप आवडले. तर तुम्ही पण नक्की हे रात्रीच्या शिळ्या भाताचे कटलेट ट्राय करून बघा. त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत. पडवळच्या भाजीबरोबर खाण्यासाठी ह्या चपात्या केलेल्या आहेत. तर पडवळच्या भाजीत तुम्ही पण बेसन पीठ पेरून बनवता का? एवढा अजून भांड्यांचा ढीग मला घासायचा आहे. तर आता ही भांडी मी घासते, सगळं किचन वगैरे क्लीन करते, कढया रिकामी करते, कढईतली भाजी वगैरे काढून सगळं क्लीन करून मग परत तुम्हाला भेटते. तर चला मग मी पटकन दिशी भांडे घासून घेते. तर मग अशा प्रकारे हे किचन वगैरे सगळं आवरायचं आहे मला, कढई वगैरे रिकामी करायचं आहे आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते फायनल लुक. तर बघू शकता तुम्ही, कढईमधली भाजी काढून ठेवली आहे, कटलेट काढून ठेवले, चपात्या झाकून ठेवल्यात, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला गेल्या. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, भांडी घासली आहेत, पुसून वगैरे जागेवर ठेवली आहे. आता मी चाललेली आहे घरी. तर आता कामावरनं तर घरी चालली आहे, पण घरची ड्युटी सुरू होणार. त्याआधी हा पडदा खाली करते, सगळी बटणं बंद करते आणि मी एकदा पुन्हा रिचेक करते की मी घरातनं निघताना मी सगळं बंद केलं आहे का नाही, मी गॅस, बटणं, खिडकी व्यवस्थित बंद केली आहे का नाही, हे मी चेक करत असते. कारण शेवटी आपण माणूसच आहे आणि चुका माणसांकडनं होतातच. तर ही चूक आपल्याकडनं नाही झाली पाहिजे. जर एखाद्या वेळेस बटन चालू राहिलं तर दिवसभर पंखा, लाईट्स चालू राहणार, खिडकी उघडी राहिली तर बाहेरून पक्षी वगैरे येण्याची भीती असते. तर हे सगळं मी पुन्हा एकदा रिचेक करत असते. तर अशा प्रकारे मी आता निघालेली आहे घरी. तर चला मग माझ्याबरोबर माझ्या घरी आणि मग मी तुम्हाला दाखवते की घरी काय मी करते. कामावरनं घरी गेल्यावर असं वाटत असेल की कामावरनं घरी गेल्यावर ही बाई तर पहाटे 6 वाजता कामावर येते, त्यानंतर काय 10 वाजेपर्यंत ही घरी जाते. मग काय दिवसभर काय काम असतं? 10 वाजेच्या नंतर तर काहीच काम नसतं. मस्त आहे ना, पार्ट टाईम काम करून 4 तासामध्ये तू घरी जाते. पण मंडळी, तुम्ही जर घरात असाल किंवा तुम्ही जर महिला असाल, लेडीज असाल, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकांना घरामध्ये किती कामं असतात. आणि त्यातल्या त्यात मी आत्ताच नवीनच घर शिफ्टिंग केलं आहे, त्यामुळे आवरी काही संपत नाही आहे, घरचा पसारा काही संपत नाही. फायनली चावी घेऊन आली धन्नोकडे. धन्नोला म्हटलं चल बाई घेऊन चल मला घरी. आणि मग मी निघाली घरी. घरी आली, पहिले कपडे चेंज केले आणि मुलाला टिफिन दिला, कारण त्याला जायचं होतं कॉलेजला. तुम्हाला तर माहिती माझ्या मुलाचं कॉलेज सकाळीच असतं. 10:30 पावणे 11पर्यंत तो निघतो. मग कामावरनं आल्या मला किचनमध्ये उभं राहायचं असतं आणि किचनमध्ये उभं राहून पहिले त्याला नाश्ता, जेवण वगैरे सगळं द्यायचं असतं आणि मग त्याचं सगळं सारलं केलं, तो गेला की मग मी घरच्या कामाला लागते. तर हे बाहेर वाळलेले कपडे सगळे घरात घेतले, फोल्ड करून ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटात ठेवले. मुलाचे त्याच्या कपाटात, मुलीचे तिच्या कपाटात आणि आमच्या नवरा बायकोच्या एकाच कपाटात. सगळे कपडे व्यवस्थित ठेवल्यानंतर सोफा वगैरे झटकून घेतला आणि स्वच्छ असं सोफ्या खालून, बेड खालून स्वच्छ असं झाडायला घेतलं. आपण बायका कशा ना कोपऱ्यातनं झाडल्याशिवाय आपल्याला समाधानच होत नाही. असं वाटतं बापरे, सोफ्याखाली घाण का, बेड खाली घाण का. तर तुम्ही बोलाल की अशी पॅन्ट का फोल्ड केली, असा का अवतार केला आहे? तर मंडळी, मी कपडे भिजवले. आता
हे जी गादी वगैरे तुम्हाला दिसते ना सोफ्यावर, ते ह्याचे सगळे कवर जे होते, माझ्या घरात बांधकाम चालू होतं तर त्याच्यावर एवढी धूळ जमा झालेली, ते सगळे मी गरम पाण्यामध्ये भिजवलेले. आणि हो, ते मी हातानेच धुणार आहे, कारण की त्याला चैन आहेत, बटणं आहेत. जर मी मशीनमध्ये टाकली तर सांगू शकत नाही काय होईल, आणि ते मला हातानेच धुवावे लागतील कारण खूप घाण झालेले आहेत. तर सगळ्या गाद्यांचे कवरं, शॉल, जे जे छोट्या छोट्या वस्तू वर होत्या, बेडशीट वगैरे, ते सगळं मी भिजत घातलं. आणि भिजत घालताना ती पॅन्ट ओली झाली की मग मला इरिटेटिंग होणार, म्हणून मी ती पॅन्ट खालून फोल्ड केली आणि पहिले कपडे भिजून घेतले. त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला, धुतानाचं मी शूट केला आहे, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर घर स्वच्छ झाडून घेतल्यानंतर मी गॅलरी पण मस्त स्वच्छ झाडून घेतली, कारण की मला आहे ना घराबरोबरच गॅलरी पण खूप आवडते. आमच्या गॅलरीचा नजारा खूप छान आहे का नाही. हे बघा, एवढे सगळे कपडे, म्हणजे बादलीत पण मी जे बादलीत भिजवले ना मरून कलरचं, ते सोफ्याच्या गादी आहे ना त्याचं कवर आहे. हे बाकीच्या बेडशीट आणि चादरी आहेत, ते सगळं मी भिजवलेलं आहे गरम पाण्यामध्ये. मस्त सर्फ वगैरे टाकून व्यवस्थित असं भिजून घेतलं आहे. पण बाथरूम खूप छोटं पडतं. अशा मोठ्या मोठ्या गोष्टी धुवायच्या असतील ना तर जरा मोकळं चोकळं पाहिजे जागा, तर जरा बरं पडतं. तर अशाच अडचणीमध्ये मी कसं बसं, ते ब्रश मारल्याशिवाय ते चैन पडणार नाही. ब्रश मारून साबण लावून चांगला घासा घासून सगळं धुवून घेतलं. आणि मग त्यानंतर सगळे कपडे पिळायला घेतले. मस्त कम्फर्ट टाकलं पिळण्याच्या पाण्यात आणि कडक असं व्यवस्थित पिळून घेतलं, जेणेकरून हे जाड आहे हे वाळलं पाहिजे. तर गॅलरीत मस्त ऊन पण येतं आणि मस्त कपडे पण वाळतात. मी गॅलरीत मस्त जागा केली आहे, अशा अडचणीच्या ठिकाणी नाही केली, गॅलरीच्या बाहेर केली आहे, त्यामुळे हे मस्त वाळून जातील हवेनी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. पटापट मी सगळं धुवून घेतलं आणि असं पायामध्ये धरून पटापट कडक असं सगळं शाल, बेडशीट आणि गादीचे कवर सगळे असे पिळून घेतले. आता पिळल्यानंतर हे मला सगळे एकत्र वाळू घालायचे, पण हे धुवायला खूप वेळ लागत होता. जवळपास मला हे सगळं धुण्यासाठी 1.5 ते 2 तास लागला. पण मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला, काही क्लिप्स कट्स केल्या आणि असं करून हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला 15 मिनिटाच्या आत दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला तर माहिती आहे की हे काम करायला मला फार दुपार झाली होती. तर हे सगळं मी कामावरनं आल्या सुरू केलं, कारण मग कामावरून आले की एकदा बसलं ना की मग नंतर बाकीचं काम करायला कंटाळा येतो. तर मग मी काय करते, कामावरनं आल्या सुरू होऊन जाते, सगळी कामं आवरून घेते आणि मग नंतर आरामात जेवायला बसते. आणि मग जेवली की मग मी आऊट होते, म्हणजे मी जरा आडवी पडते, जरा पडते, कारण मी पहाटे लवकर उठलेली असते. तर असं वाटतं की जरा आडवी पडली, थोडासा आराम केला की जरा बरं वाटतं. तर अशा प्रकारे सगळं पटापट धुतल्यानंतर पटापट पिळून घेतलं. आता पाळी होती वाळत घालायची, तर मी ते तुम्हाला व्हिडिओत दाखवलं नाही एक एक करून, कारण इथे जागा नव्हती, म्हणून मी बाहेर एक एक करून वाळत घालत होती. शेवटचे हे 2 राहिलेले आता तुम्हाला बघायला मिळेल की मी बाहेर जाऊन बाकीचे कपडे सगळे वाळत घातलेले आहेत. तर हे सगळे मोठ्या कपड्यांबरोबर छोटे पण काही कपडे होते ज्याचा कलर जातो, जे व्हाईट होते, तर ते धुण्याबरोबरच मी हे थोडंसं टाईल्सवर पण हात फिरून घेतला. आपल्याला सवय असते ना, कपडे वगैरे धुवून झाले की आपण जरा टाईल्स वगैरे घासून घेतो, जसं भांडे घासून झाले की आपण बेसिंग कसं घासून घेतो तसंच. तर म्हटलं चला आता कपडे धुतले तर थोडंसं टबमध्ये पाणी आहे, तर त्याच्यामध्ये बाथरूमच्या टाईल्स पण धुवून घ्यावा. ते पाणी रिकामी केलं, ते पाणी घाण झालेलं ते फेकून दिलं आणि बाकीच्या नवीन पाणी घेऊन बाकीचे छोटे कपडे राहिलेले ते पटापट धुवून घेतले. फायनली सगळे कपडे धुवून झाले, ते टबमध्ये काढले. आता मी चालली आहे बाहेर वाळवायला. तर तुम्हाला दाखवते मी कसं वाळवते ते. हे बघा, असे गॅलरीच्या बाहेर आहे ना मस्त अशा रशा बांधलेल्या आहेत आणि असे कडक पिळून मी सगळे कपडे वाळत घातलेले आहेत. तर फायनली माझे कपडे पण धुवून झालेले आहेत, झाडू वगैरे मारून झाला आहे. स्वयंपाक तर मी कामावरनं आल्या केलेला, त्याच्यातनंच मुलाला टिफिन पण दिलेला. तर माझं बहुतेक असं काम झालेलं आहे. आता हे झाल्याच्या नंतर मला जेवायचं होतं, पण विचार केला की प्यायचं पाणी संपलं आहे, तर मला प्यायचं पाणी पण भरायचं होतं. तर बघू शकता तुम्ही पटापट असे मी मस्तपैकी कपडे वाळत टाकून दिले. असे म्हणजे समोर पण नाही येणार, अडचण पण नाही होणार आणि असं जरा म्हणजे व्यवस्थित असे दिसतील पण. अशा प्रकारे मी हे कपडे वाळत घालून दिले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि छान कमेंट करत जावा. तुमचे कमेंट वाचले ना तर एक नवीनच एनर्जी मिळते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन काहीतरी तुम्हाला माझी लाईफस्टाईल दाखवण्याची. लाईफस्टाईल म्हणजे माझी लाईफस्टाईल काहीच नाही आहे, तेच सकाळी उठायचं, कामावर जायचं, घरचं करायचं, माझा नवरा, माझी मुलं, माझा संसार, बस. याच्या व्यतिरिक्त माझं जग काहीच नाही आहे. तर माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करते.
फायनली सगळं काम झालं आहे. आता हा प्यायचा हंडा भरायचा होता, तर मस्त हंडा घासून वगैरे घेतला आणि भरला आणि घेतला मस्तपैकी कमरेवर, जसा गावाकडे घेतात ना बायका. तर ह्याला नळ असल्यामुळे थोडीशी अडचण होते उचलायला, पण मी हंडा घेऊन उचलला आणि आतमध्ये नेऊन ठेवला. आता चालली आहे जेवायला. तर चला मग तुम्ही पण या जेवायला. जेवले का नाही? नसेल जेवले तर या जेवायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.